तर यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। ठाकरे काका पुतण्या आता एकाच वेळी कल्याण शहरात येणार आहेत। उद्या राज ठाकरे खरं तर कल्याण दौऱ्यावर आहेत आणि आदित्य ठाकरे सुद्धा उद्या कल्याणमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि कोळसेवाडी शाखेला ते भेट देतील आणि त्या ठिकाणी असलेल्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा ते चर्चा करणार आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर उद्या कल्याण शहरात ठाकरे काका पुतण्या एकाच वेळी येणार आहेत आणि उद्या राज ठाकरे हे कल्याण दौऱ्यावर आहेत आणि आदित्य ठाकरे सुद्धा उद्या कल्याणमध्ये जाण्याची शक्यता आहे। तर खरं कोळसेवाडी शाखेला ते भेट देतील आणि त्या ठिकाणी असलेल्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा राज ठाकरे चर्चा करणार आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण राजकीय क्षेत्रातून पाहतोय। तर उद्या राज ठाकरे यांचा खरं तर कल्याण दौरा आहे आणि कल्याण शहरातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद सुद्धा साधणार आहेत आणि उद्या आदित्य ठाकरे सुद्धा कल्याणमध्ये येण्याची शक्यता आहे आणि दोघेही आता एकाच वेळी कल्याण शहरात येणार आहेत, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, आपण पाहतोय उद्या राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर आहेत आणि आदित्य ठाकरे सुद्धा कल्याण शहरात येण्याची शक्यता आहे। नक्कीच गौरी, पाहायचं झालं तर उद्या दोन्ही ठाकरे जे आहेत ते आता कल्याणच्या दौऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पाहायचं झालं तर उद्या संध्याकाळी कल्याण शहरात राज ठाकरे आहेत ते दाखल होतील। त्यांचा कल्याण शहर दौरा आहे तो नियोजित करण्यात आलेला आहे। तर परवा 9 फेब्रुवारी रोजी कल्याणमध्ये पदाधिकारी बैठक असतील, पत्रकार परिषद राज ठाकरे यांच्याकडून घेऊ शकतात आणि त्याचमध्ये कल्याण शहरात झालेला गोळीबार आणि राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांनी आखलेला हा दौरा अतिशय महत्वपूर्ण मानला जातो। तर त्यातच दुसऱ्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी देखील कल्याण दौऱ्यावरती जाणार आहेत आणि या कल्याण दौऱ्याच्या दरम्यान खास करून कोळसेवाडी शाखेला ते भेट देणार आहेत, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि छोटेखानी सभा देखील त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। भाषण त्या ठिकाणी करतील। कल्याणमध्ये जो काही गेल्या 2 दिवसापूर्वी गोळीबार झाला, या प्रकरणानंतर दोन्हीही ठाकरे आहेत ते आता कल्याण दौऱ्यावरती येत असल्याने नक्की दोघांची भूमिका कशा प्रकारे असणार आहे आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी भेटून नक्की काय संवाद साधला जाणार आहे हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरतंय। परंतु पाहायचं झालं तर काका आणि पुतण्या आता एकाच वेळी कल्याण शहरात हे त्यांचे वैयक्तिक दौरे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। गौरी, नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।